तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ताराचा गळा दाबणाऱ्या राकेशला अर्णव ईश्वरीने रंगेहात पकडत राकेशचं थोबाड फोडत त्याची आता कंपनीमधून हकलपट्टी केलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, नम्रताला भेटायला आलेल्या इथे आता सुप्रियाने वल्लरीला पाहताच वल्लरीच्या कारस्थानाचा खुलासा सगळ्यांच्या समोर करत इथे आता वल्लरीची सुप्रियाने वाट लावलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशचा पर्दाफाश लवकरच होणार आहे. राकेशने आतापर्यंत खूप गुन्हे केले आणि लवकरच त्याला त्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार आहे. राकेशने खूप मोठा डल्ला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याने बँकेमधून 50 कोटीचं लोन सँक्शन होण्यासाठी आता लोन ॲप्लिकेशनसाठी प्रयत्न केलेले असतात आणि त्याने सात्विक फॅशनच्या नावावरती 50 कोटीचं लोन आता पास करायला सांगितलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये त्याने सांगितलेलं असतं की माझी बायको अंजली ही 50% त्याच्यामध्ये पार्टनर आहे आणि त्यामुळे तिने आता महत्त्वाच्या कागदपत्रांवरती सहीसुद्धा केलेली आहे. बँकेमधून माणूस आला होता, त्याने सगळं व्हेरिफिकेशन केले. त्याने इथे आता सगळीकडे ओके असं सांगितलं आहे. तुम्ही फक्त लवकरात लवकर 50 कोटीचं लोन सँक्शन करा, नाहीतर मी दुसऱ्या बँकेमध्ये जाईन असं राकेशने सांगितलेलं असतं. मी बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये सुद्धा सामील आहे. माझी पोझिशन आता वाढले, त्यामुळे मला बिझनेस आता मोठा करायचा आहे, यासाठी मला 50 कोटीचं लोन हवं आहे असं सांगत त्याने आता बँकेमधून लवकरात लवकर प्रोसिजर सुरू करायला सांगितलेले असते. पण इथे ईश्वरीला राकेशच्या या कारस्थानांवरती संशय आलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की काही जरी झालं ना तरीसुद्धा राकेश काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे तिला राकेशचं सत्य अर्णवच्या समोर आणायचं असतं. ईश्वरी राकेशचं सत्य अर्णवला सांगते. ती म्हणते, अर्णव सर, राकेशचं वागणं मला ऑड वाटतंय. ज्या न्यूरोसर्जनने त्याच्या मेंदूचं ऑपरेशन केलं तो ऑफिसमध्ये त्याला भेटायला येतो आणि त्याच्याच केबिनमध्ये उभा राहून राकेशची कॉलर पकडतो आणि त्याच्याकडे पैशांची मागणी करतो, असं का? त्याचबरोबर एवढं करूनसुद्धा राकेश काही गप्प बसत नाही. ज्या वेळेला आपण त्या 2 साक्षीदारांना घरी बघितलं आणि जेव्हा बाहेरपर्यंत मी त्यांना पकडायला गेले तेव्हा तिथे ते साक्षीदार नव्हते, पण त्या ठिकाणी मी राकेशला बघितलं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, त्यानंतर राकेशचं हे अचानकपणे इतकं चांगलं वागणं मला काही योग्य वाटत नाही आहे. काहीतरी गडबड आहे सर. तुम्ही मला सांगा, आपल्या दोघांचं लग्न हे विचित्र पद्धतीत झालं होतं, आपण पळून जाऊन लग्न केलं होतं, हे राकेशला कसं माहिती? याचा अर्थ त्याला आधीच्या गोष्टी लक्षात आहेत, पण तो याददाश्त गेल्याचं नाटक करतोय सर, विश्वास ठेवा. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मला कळतंय त्याच्यावरती तुला खूपच जास्त संशय आहे, म्हणून तुला सगळीकडे संशयास्पद गोष्टी घडताना दिसत आहेत. पण माझं राकेशवरती बारीक लक्ष आहे. त्याने तसं करण्याचा जर काही प्रयत्न केला ना तर मात्र तो माझ्या तावडीतून सुटू शकणार नाही. तेव्हा इथे तारासुद्धा राकेशचं सगळं बोलणं ऐकण्याचा आणि रेकॉर्ड करून ठेवण्याचा प्रयत्न करते. ती राकेशच्या केबिनमध्ये प्रत्येक वेळेला व्हॉईस रेकॉर्डर सेट करत असते, जेणेकरून राकेशचे सगळे प्लॅन्स, राकेश पुढे काय करणार आहे ते सगळं आता त्याच्यापर्यंत हे आता पोचत असतं. कुणापर्यंत? तारापर्यंत त्याचे सगळे प्लॅन्स आता पोचत असतात. आणि मग इथे आता त्या पद्धतीने तारासुद्धा ॲक्शन करत असते. तारा नक्की हे सगळं का करण्याचा प्रयत्न करते राकेशच्या बाबतीत ते आपल्याला पुढे जाऊन कळणारच आहे. तेव्हा इथे ईश्वरी ताराकडे येते आणि ताराला म्हणते की तू काय एवढी घाबरतेस, नक्की काय करण्याचा प्रयत्न करतेस? तेव्हा तारा काहीसुद्धा बोलत नाही. आणि तेव्हा इथे आता कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तारा आपलं काम करत बसलेली असते. तेव्हा इथे जे काही लोनचे पेपर आहेत ना ते राकेशने घरीच मागून घेतलेले असतात, कारण त्याला कॅफेमध्ये आता बँकेच्या लोकांबरोबर मीटिंग करून लोन सँक्शन करून घ्यायचं असतं. तेव्हा इथे व्हॉईस रेकॉर्डर हा बरोबर आता त्या फाईलमध्ये सेट केलेला असतो आणि त्यामुळे इथे
तिथे जे काही बोलणं होतं आहे ते सगळं तारापर्यंत पोचत असतं. तेव्हा इथे ताराच्या कानामध्ये ब्लूटूथ असतं आणि ते ब्लूटूथ आता चुकून खाली पडतं. त्याच्यातून राकेशचा आवाज ऐकू येतो. राकेश म्हणत असतो की मला सात्विक फॅशनवरती 50 कोटीचं लोन हवं आहे. लवकरात लवकर मला हे लोन सँक्शन करून तुम्ही द्या. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, 1 मिनिट, हा राकेशचा आवाज आहे ना? राकेशचा आवाज आहे ना हा? तेव्हा इथे तारा म्हणते, हो, हा राजेश भोसलेचा आवाज आहे. तेव्हा इथे आता लगेचच ईश्वरी म्हणते, बघू, आणि तो ब्लूटूथ कानामध्ये लावते. तेव्हा राकेशचं सगळं बोलणं इथे आता ईश्वरीने ऐकलेलं असतं की त्याचा सात्विक फॅशनवरती डोळा आहे, त्याला 50 कोटी रुपयांचं लोन हवं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, तारा, हे सगळं तुला कसं माहीत? तेव्हा तारा म्हणत असते, मॅम, जेव्हा मी इथे पहिल्यांदा जॉईन झाले तेव्हा राकेश सरांनी माझ्याकडून 35 लाख रुपयाची खोटी बिल्स तयार करून घेतले, डुप्लिकेट बिल्स, आणि मी ते त्यांना तयार करून दिले. त्यानंतर ते एका पाठोपाठ एक गुन्हे करतच होते. पण मला ही माहिती प्रत्येक वेळेला अर्णव सरांपर्यंत पोचवायची होती. पण ते अंजलीताईंचे मिस्टर आहेत, तेव्हा तुमच्या सगळ्यांचा त्यांच्यावरती खूप विश्वास आहे असं मला वाटलं. त्यामुळे तुम्ही सहजासहजी माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार आणि पुरावे मागितले जाणार. तेव्हापासून मी त्यांची पर्सनल असिस्टंट जरी असले तरी मला पगार सात्विक फॅशन देत असतं. म्हणून मी इथे कुणाबरोबरही गद्दारी नाही करू शकत. म्हणून मला अर्णव सरांसमोर या माणसाचा खरा चेहरा आणायचा होता. तो माणूस माझ्याजवळ लगट करण्याचाही प्रयत्न करतो, माझ्या परिस्थितीचा आणि माझा गैरफायदा घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच मी ठरवलं की पुढे जाऊन या प्रकरणामध्ये हा माणूस मला फसवण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे याचं सत्य मला आत्ताच अर्णव सरांना सांगितलं पाहिजे. तेव्हा त्याच्या विरोधात जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त पुरावे मी गोळा करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याकडे त्याचं खूप जास्त आता व्हॉईस रेकॉर्ड आहेत. तेव्हा ती आता सगळं बोलणं इथे ताराला ऐकवते आणि तारा ते सगळं बोलणं ईश्वरीला ऐकवते. तेव्हा ईश्वरीला कळतं की इथे आता राकेशला सात्विक फॅशनच्या नावावरती 50 कोटीचं लोन हवं आहे. आणि तेव्हा तो म्हणतो की काही झालं ना तरी हे सात्विक फॅशन मी मिळवणार. त्या चिंटुकल्याचा माझ्यावरती लय विश्वास आहे ना, त्याचा मी विश्वासघात करणार, असं तो म्हणत असतो. तेव्हा इथे ईश्वरी आता ताराला म्हणते की चल, लवकर चल, आपल्याला जाऊन हे सगळं अर्णव सरांना सांगायला हवं. तेव्हा तारा येते. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, राकेशने खूप मोठा गोंधळ केला आहे. आपला संशय खरा ठरला. राकेशचा आपल्या सात्विक फॅशनवरती डोळा आहे. त्याला आपल्या सात्विक फॅशनवरती 50 कोटीचं कर्ज काढायचं आहे आणि आपल्याला उद्ध्वस्त करून जायचं आहे. हे बघा, त्याचं बोलणं तुम्ही पण ऐका. तेव्हा तो म्हणतो, ही तारा आहे ना, ती इथे काय करते? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर, तिच्याचमुळे आपल्याला राकेशचा खरा चेहरा कळतोय आणि त्याच्या विरोधात तिने खूप सारे पुरावेसुद्धा गोळा केलेत. तेव्हा इथे तारा स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि त्याचबरोबर राकेशच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी त्याने आता त्याच्या विरोधामध्ये तिने आता संपूर्ण बोलणं रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं आणि ते आता अर्णव ऐकतो. तेव्हा त्याला कळतं की इथे राकेश आपल्या सात्विक फॅशनवरती 50 कोटीचं कर्ज घेतो आहे. तेव्हा तो म्हणतो की आत्ताच्या आता मी सर्व बँकला फोन करून विचारतो. तेव्हा तो आता सर्व बँकांमध्ये फोन करत असतो. तेव्हा एका नाही 2 बँकेमध्ये त्याने लोनसाठी इथे ॲप्लिकेशन दिलेलं असतं. त्यामुळे इथे आता दोन्ही बँकांना तो सांगतो की राकेश भोसले म्हणजे राजेश भोसले तुम्हाला सांगेल की तो आता कंपनीमध्ये इथे आता बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये आहे. त्याच्या बायकोने इथे पेपर साईन केलेत. पण तुम्ही कुणीही कुठल्याही बँकेने त्याचं लोन सँक्शन करायचं नाही, कारण तो फ्रॉड माणूस आहे. तो माझ्या कंपनीमध्ये फ्रॉड करण्यासाठी आलेला आहे. त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा हे लोन सँक्शन होणार नाही आहे. हे अर्णव राजे शिर्केचं सांगणं आहे. सात्विक फॅशन ही माझी कंपनी आहे आणि माझ्या कंपनीवरती माझ्या परवानगीशिवाय कुठल्याही बँकेने लोन द्यायचं नाही, असं इथे आता अर्णवने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यामुळे अर्णवने योग्य वेळी ताराचं बोलणं ऐकल्यानंतर ईश्वरीने अर्णवला बँकेमध्ये कॉल करून आता राकेशने जे काही सँक्शन करायला सांगितलेलं असतं लोन, ते कॅन्सल करायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आत्ताच्या आत्ता त्याने जी लोनची मागणी केली ती कॅन्सल करा. त्याचं लोन सँक्शन नाही तर कॅन्सल झालं पाहिजे, असं आता अर्णव म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बँकेमधून आता राकेशला फोन येतो आणि सांगितलं जातं की तुमचं लोन इथे सँक्शन होणार नाही आहे. सात्विक फॅशनचे ओनर तुम्ही नाही तर अर्णव राजे शिर्के आहेत
आणि त्यांच्या सहीशिवाय, त्यांच्या परवानगीशिवाय सात्विक फॅशनवरती 50 कोटीचं काय 5 कोटीचं लोनसुद्धा तुम्हाला मिळणार नाही आहे, असं बँकांनी आता राकेशला सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे राकेशचा प्लॅन आता फ्लॉप झालेला असतो. तेव्हा राकेश म्हणतो की ही एवढी मोठी गोष्ट फक्त मला आणि तारालाच माहिती होती. मग एवढी मोठी गोष्ट ही आता त्या अर्णवला कशी काय कळली? अर्णवनेच बँकेमध्ये फोन करून सांगितलं असेल की राकेशला इतकं लोन देऊ नका म्हणून तर माझं लोन सँक्शन होण्याच्या आधी कॅन्सल झालं ना. पण ही गोष्ट आता फक्त आणि फक्त त्या तारालाच माहिती होती. तारा मला डबल क्रॉस करण्याचा तर प्रयत्न करत नाही आहे ना, असा प्रश्न इथे आता राकेशच्या मनामध्ये आलेला असतो. आणि तेव्हा इथे राकेश आता चवताळलेला असतो. दोन्ही बँकांनी त्याला लोन देण्यासाठी नकार दिल्यामुळे राकेश इथे पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेला असतो. इतके प्रयत्न करून तो इथे 50 कोटी रुपये मिळवणार असतो. त्याच्या 7 पिढ्या बसून खातील अशा पद्धतीचं लोन त्याला हवं असतं. म्हणजे पैसे घेऊन तो गायब होणार असतो आणि इथे अर्णवला तो रस्त्यावरती आणणार असतो. पण योग्य वेळी अर्णवला कळतं आणि तो बँकांमध्ये फोन करून सांगतो की सात्विक फॅशनवरती जो कोणी लोन घ्यायला जाईल तुम्ही त्याला लोन द्यायचं नाही. मी तुम्हाला सगळ्यांना इथे आता पर्सनली फोन करून सांगतोय. मी तुम्हाला सगळ्यांना मेलसुद्धा करतोय. आणि यापुढे जर तुम्ही सात्विक फॅशनवरती माझ्याशिवाय माझ्या व्यतिरिक्त कुणाच्याही सांगण्यामुळे जर तुम्ही इथे लोन दिलं तर ते लोन आणि त्याची जबाबदारी सात्विक फॅशनची नसेल, असं अर्णवने बोलून आता गोष्टी क्लिअर केलेल्या असतात. तेव्हा इथे बँकांनी अर्णवला इथे आता होकार दिलेला असतो आणि राकेशने जी काही लोनची मागणी केलेली असते ती पूर्ण स्पष्ट शब्दामध्ये कॅन्सल करून टाकलेली असते. तेव्हा इथे अर्णवने महत्त्वाचं काम केलेलं असतं. पण इथे राकेश म्हणतो की ही गोष्ट अर्णव ईश्वरीला कळली कशी? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काय होतं, राकेशला तारावरती संशय आलेला असतो. तेव्हा राकेश इथे आता केबिनमध्ये येतं आणि तो म्हणतो की तारा कुठे आहे? कारण त्याचं लक्ष जेव्हा फ्लॉवर पॉटकडे जातं ना, तेव्हा फ्लॉवर पॉटला एक व्हॉईस रेकॉर्डर लावलेला असतो. त्याच्याकडे राकेशचं लक्ष जातं. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो हे सगळं काय आहे? इथे व्हॉईस रेकॉर्डर कुणी लावलं आहे? तारा लवकरात लवकर माझ्या केबिनमध्ये ये. तेव्हा तारा म्हणते काय झालं सर? राकेश म्हणतो की इथे प्रत्येक वेळेला हे फ्लॉवर पॉट तूच माझ्या टेबलवरती सजवतेस ना? तारा म्हणते हो सर, तुम्हाला ही फुलं आवडतात, तुम्हीच म्हणाला होतात, म्हणून तर मी प्रत्येक वेळेला तुमच्या टेबलवरती ही मी सजवून ठेवत असते. तेव्हा राकेश म्हणतो हो ना, मग त्याच्याबरोबर हे व्हॉईस रेकॉर्डरसुद्धा तूच सजवून ठेवतेस का? तेव्हा इथे तारा घाबरते. ती म्हणते नाही सर. तेव्हा इथे राकेश म्हणतो नाही, हा व्हॉईस रेकॉर्डर तू इथे सेट केला नाहीस. मी इथे जे काही बोलतो हे आतापर्यंत तुला सगळंच कळलं असेल ना गं. आणि मी तुझ्यासमोरही बोलत होतो, कारण तुला इथे मी जे काही बोलतो ते नीट कळतं असं मला वाटायचं. माझ्या बोलण्यावरती विश्वास न ठेवता तू अर्णव ईश्वरीची मदत करत होतीस. मला तर वाटलं होतं तू माझ्या टीममध्ये आहेस, पण तू तर त्या अर्णव ईश्वरीच्या टीममधून निघालीस. तेव्हा तारा म्हणते नाही सर, मी काही नाही केलं आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की मला माहिती आहे माझं लोन हे कॅन्सल झालेलं आहे. मला बँकमधून फोन आला आणि मला सांगितलं की माझं लोन सँक्शन होणार नाही आहे, ते कॅन्सल झालं आहे. का? म्हणजे लोनला इथे आता फक्त 5 मिनटं राहिली होती सँक्शन व्हायला, ते कॅन्सल होतं. कुणामुळे? अर्णवने बँकेमध्ये फोन करूनच इथे माझं लोन आता कॅन्सल केलं आहे. आणि हे अर्णव का करेल? त्याला जेव्हा कळेल तेव्हाच तो हे करू शकतो ना. मग त्याला कसं कळलं की मी त्याच्या सात्विक फॅशनवरती 50 कोटीचं लोन घेतो आहे? त्याला कसं काय कळलं? तू सांगितल्याशिवाय कळलं? कारण ही गोष्ट फक्त तुला आणि मलाच माहिती होती, बाकी तरी गोष्ट कुणालाच माहिती नव्हती ना. मग बँकांमध्ये फोन करून कसं कळलं की सात्विक फॅशनचा ओनर जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत लोन सँक्शन होणार नाही. मग आता माझं लोन सँक्शन नाही झालं आहे, त्याला जबाबदार कोण? तू आहेस त्याला जबाबदार. कळतंय का गं? तू जबाबदार आहेस त्याला, कारण तूच त्या अर्णवला सांगितलंस आणि त्याने मुद्दामूनच माझं लोन इथे आता सँक्शन होऊ दिलं नाही. तेव्हा इथे राकेश त्या ताराचं तोंड दाबत असतो, तिचा गळा दाबत असतो आणि तिला तिथल्या तिथे मारून टाकत असतो. तेव्हा इथे राकेश आता ताराचा गळा दाबत असताना हे सगळं आता अर्णव ईश्वरी ऐकतात आणि लगेचच राकेशच्या केबिनमध्ये येऊन राकेशला रंगे हात पकडतात. तेव्हा प्रेक्षकांनो
अर्णवने आणि ईश्वरीने राकेशला पकडण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तेव्हा राकेश धक्का देऊन तिथून आता निघून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेशला आता पकडायला गेल्यानंतर अर्णवला धक्का देऊन राकेश तिथून पळ काढतो, तिथून सरळ तो निघून जातो. तेव्हा इथे ताराचा जीव अर्णव ईश्वरीने वाचवलेला असतो, पण इथे राकेश मात्र त्यांच्या हातातून निसटलेला असतो. तेव्हा इथे तारामुळे आपल्याला महत्त्वाची माहितीही मिळालेली असते, त्यामुळेच 50 कोटीचं कर्ज हे अर्णवला थांबवता आलेलं असतं. तर इथे आता अक्कलकोटपर्यंत एक बातमी गेलेली असते आणि ती म्हणजे नम्रताने लग्न केले ही गोष्ट आता कळलेली असते सुप्रियाला आणि संजय काकांना. आता आकाशबरोबर लग्न केलं याचा आनंद असतो, पण न सांगता केलेलं असतं, अचानक केलेलं असतं, या गोष्टीचं तिला थोडं वाईट वाटतं. पण इथे अक्कलकोटवरून परत आल्या नम्रता सगळ्यात आधी इथे आता आपल्या आईला फोन करते आणि सांगते. खरं तर ईश्वरी सांगते आधी, मग नम्रतासुद्धा बोलते. पण सुप्रिया इथे कुणाला काही न सांगता अक्कलकोटवरून आल्या ती राज शिर्केंच्या घरी येते. तेव्हा ती म्हणते की माझी नमू कुठे आहे, नमू. पण प्रेक्षकांनो, नम्रता येण्याच्या आधीच तिथे वल्लरी असते. वल्लरीला बघून सुप्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. सुप्रिया अक्कलकोटवरून लवकरात लवकर अशी येईल आणि ते सुद्धा सगळ्यात आधी नम्रताला भेटायला येईल, वल्लरीला अशी अपेक्षा नसते. एका बाजूला राकेश आता अर्णवच्या हातातून निसटून पळून गेलेला असतो, तर दुसऱ्या बाजूला वल्लरी सुप्रियाच्या तावडीत सापडलेली असते. तेव्हा ती म्हणत असते, ही बाई इथे काय करते, ही बाई इथे काय करते तुमच्या घरामध्ये? ज्या बाईने माझं, तुमचं, तुमच्या सात्विका ताईंचं, रमाकांत काकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, ती ही बाई इथे काय करते? सगळेजण म्हणतात, कोण, कुणाबद्दल बोलताय तुम्ही सुप्रियाताई? तर मी या बाईबद्दल बोलते. आणि ती वल्लरीला पकडते आणि म्हणते, ह्या बाईबद्दल बोलते. मी आतापर्यंत ज्या बाईबद्दल बोलत होते ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून हीच आहे जिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, जिने तुमच्या घरातलं एक कुटुंब उद्ध्वस्त केलं. रमाकांत सर, सात्विका मॅडम, त्याचबरोबर अर्णव, अंजली यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ती आयुष्य उद्ध्वस्त करणारी बाई दुसरी तिसरी कुणी नसून वल्लरी आहे, हे आता नम्रताने सांगितलेलं असतं. तेव्हा आकाश म्हणतो, आई हे काय बोलताय तुम्ही, ही माझी ममा आहे, ममा, वल्लरी. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, काय आकाश, या तुमच्या आई आहेत, वल्लरी? या गोष्टीवरती माझा विश्वास बसत नाही आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण गुन्हेगार घराच्या बाहेर शोधत होतो, पण गुन्हेगार तुमच्या घरामध्येच आहे हे मला माहिती नव्हतं. म्हणूनच इशूच्या लग्नाला वर्ष झाला, नमूनेसुद्धा लग्न केलं, पण तरीसुद्धा यांनी आकाश आणि नम्रताच्या लग्नाला परवानगी का दिली नाही याचं उत्तर मला आज मिळालं. वर्ष झाला त्यांचा साखरपुडा झाला आहे, तरीसुद्धा लग्नाचा मुहूर्त का काढला नाही याचं उत्तर मला आज मिळालं. ईश्वरीच्या लग्नाला वर्ष झाल्यापासून बऱ्याच वेळा या घरामध्ये माझं येणं जाणं झालं, पण एकदाही कधी तुमची भेट झाली नाही आकाशची आई. त्याचं कारण मला आज कळलं, कारण मी तुम्हाला बघून ओळखत होते, नावाने नाही. आणि जर तुम्ही माझ्या समोर आलात तर 20 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी तुम्हाला देईन हे तुम्हाला माहिती होतं की मी तुम्हाला ओळखेन, म्हणून तुम्ही मला भेटणं टाळलंत ना, म्हणून तुम्ही माझ्या समोर आला नाहीत. आता पण जर मी अचानकपणे नमूला भेटायला आले नसते तर तुम्ही पुन्हा आता लपून बसला असतात आणि पुन्हा मला कधीच दिसला नसतात, बरोबर ना? पण शेवटीला अक्कलकोटवरून आली आहे मी, देवाने मला स्वामींनी आशीर्वाद दिला आहे, म्हणूनच माझी गुन्हेगार माझ्या समोर येऊन उभी राहिलेली आहे, तीसुद्धा अशा पद्धतीने. त्यामुळे अर्णव, अंजली, अर्णव, ईश्वरी, मामा, आजी, तुम्ही सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका. 20 वर्षांपूर्वी रमाकांत सर, सात्विका मॅडम आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून वल्लरी पाटील आहे. या पद्धतीने आता सुप्रियाने वल्लरीच्या नावाची घोषणा केलेली असते. आमच्या आयुष्याला सुरुंग लावणारी, आमची इज्जत घालवणारी, आमची नाचक्की करणारी दुसरी तिसरी कुणी नसून वल्लरी असल्याचं आता सुप्रियाने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रियाने वल्लरीचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणत इथे आता अर्णवने वल्लरीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचा निर्णय
हा आता घेतलेला असतो आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अर्णवने आधीच सांगितलेलं असतं की ज्या व्यक्तीमुळे माझ्या आईने आत्महत्या केली आहे त्या व्यक्तीला मी स्वतः शिक्षा देणार. आणि इथे अर्णव आता स्वतः वल्लरीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देणार असतो.